नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की नीता वहिनी धैर्यला विनंती करतात की भाऊजी प्लीज सावीला माझ्याबरोबर दवाखान्यात येऊ द्या. तेव्हा धैर्य म्हणतो, अवंती वहिनींना घेऊन जा दवाखान्यात, या सावीला घरातली कामं करायची आहेत. त्या गेल्यावर सावी कपडे धुत असते तेव्हा दामिनी येऊन तिला स्वयंपाक करायला सांगते. भाजी, पोळी, आमटी, श्रीखंड असे भरपूर पदार्थ बनवायला सांगते. म्हणून सावीसुद्धा पटापट हात उचलत असते. ती स्वयंपाकाला लागते त्यावेळी फार दमलेली असते. एकदा चुकून पोळी भाजताना तिचा हात गरम तव्यावर पडतो, तर थोड्या वेळाने तिला चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा वहिनी येऊन तिला सावरतात, पण धैर्य नीता वहिनींना त्यांच्या पोटातल्या बाळाला काहीही वाईट साईट बोलायला लागतो. जर सावीला मदत करायचा विचार केला तर तुम्हाला शिक्षा मिळेल असं म्हणतो. त्यावर सावी म्हणते, मी घाबरणारी नाही तर घाबरवणाऱ्याला मनात धडकी भरवणारी आहे, आणि दोन्ही वहिनींना जायला सांगते. स्वयंपाक झाल्यावर सावी सगळ्यांना जेवण वाढते आणि जात असते. तेव्हा धैर्य तिला थांबवतो आणि स्वतः तिचं ताट वाढून आणतो आणि तिला खाली बसून जेवायला सांगतो. त्यावेळी भाऊंनीसुद्धा मला असंच खाली जेवायला लावलं होतं याची आठवण तो सावीला करून देतो. ती जेवायला बसल्यावर धैर्य मुद्दाम तिचा अपमान करत असतो. तेव्हा सावी त्याला असलं भारी चोख उत्तर देते ना की त्याच्याकडं पुढं बोलायला शब्दच नसतात. तुमचा गेम तुमच्यावरच उलटलाय धैर्य मुजुमदार. तुम्ही आज हरलात. तुम्हाला आता मला पैसेही द्यावे लागणार आणि तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवणाचं ताट आणलं, सगळ्यांसोबत पंक्तीला बसवलं, म्हणजे तुम्ही हरलात. तुमच्यासारख्या नीच माणसावर प्रेम करण्याची चूक मी जिवंत असेपर्यंत आता कधीही करणार नाही, असं ती धैर्याला सांगते आणि निघून जाते. हे सगळं ऐकून धैर्य खूप चिडतो. इरा त्याला श्रीखंड भरवायचा प्रयत्न करत असते तेव्हा रागारागाने ती वाटी फेकून देत धैर्य म्हणतो, त्या सावीच्या हातचं काही नको मला. तिकडे धैर्याने सावीबरोबर जे काही वागलेलं असतं ते सगळं आठवून सावीला प्रचंड त्रास होत असतो. उशीमध्ये डोकं खुपसून खूप मोठमोठ्याने रडावं असं तिला वाटत असतं, पण ती स्वतःला सावरते आणि थोडं बरं वाटावं म्हणून आईला कॉल करून बोलते. तर धैर्य इकडे खूप रागाने संतापाने गाडी घेऊन खूप फास्ट पळवत असतो. तर भास्कर दामिनीला सांगतो की आपण त्या सावीच्या भाऊला कायमचं संपवूनच टाकू, आणि मग दीपाला कॉल करून तो त्याचा प्लॅन सांगतो. फोन कट करून तो स्वतःशीच म्हणतो की सावी, उद्या तुझ्या भाऊंच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आणि तुझा या घरातला शेवटचा दिवस असणार आहे. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की दीपा मुद्दाम भाऊंना एका माणसासोबत बाहेर पाठवते आणि भास्करला कळवते. सावीची आईसुद्धा तिला कळवते की भाऊ कुठेच दिसत नाही आहेत. तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये येते आणि भाऊंना शोधण्यासाठी निघत असते, पण दामिनी सावीला अडवून घेते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.